कांदिवली समतानगरमध्ये पाण्यासाठी रहिवाशांची परवड सुरू आहे। 25 मार्च पासून इथल्या रहिवाशांना 15 मिनिटं पाणी येतं असा आरोप केला जातोय। वारंवार सांगूनही पाणी दिलं जात नसल्याचा आरोप इकडच्या नागरिकांचा आहे। तर म्हाडा इमारतीच्या पुनर्विकास झालेल्या इमारतीला कमी पाणी दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र लोक दरेकर यांचा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, कारण पाणी जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे लोकांसाठी, त्याच्यासाठी शहरामध्ये असून सुद्धा या लोकांना परवड सहन करावी लागते आणि त्यामुळे 25 मार्च पासून आतापासून नाही तर तब्बल 3 महिन्यांपासून रहिवाशांना फक्त 15 मिनिटं पाणी येत असल्याची माहिती आहे। प्रवीण दरेकर यांनी या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। लोकांना दरेकरांचं काहीच नाही ऐकल्यानं दरेकर त्या ठिकाणावरून परत फिरल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे आता हे जे लोक पाण्यापासून वंचित आहेत, फक्त 15 मिनिटं पाणी त्यांना मिळतंय, त्यामुळे त्यांची गुजराण कशी होत असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। वारंवार सांगून सुद्धा पाणी दिलं जात नसल्याचा आरोप इकडच्या लोकांनी केलेला आहे। त्यामुळे आता या लोकांची पाण्याची समस्या कधी सुटणार ते बघावं लागेल। दरम्यान म्हाडामधील पुनर्विकास केलेल्या इमारतीमध्ये कमी पाणी येत असल्याचा आरोप इकडच्या रहिवाशांचा आहे। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतो। लोकशाही मराठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांनी गर्दी केलेली आहे, त्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पाणी जी आवश्यक गोष्ट आहे आणि कांदिवली सारख्या ठिकाणामध्ये राहणारे लोक हे सकाळी सकाळी त्यांना कामावर जायचं असतं, मात्र त्याऐवजी त्यांना पाण्यासाठी चातकासारखी वाट बघावी लागते शहरामध्ये राहून सुद्धा, आणि त्यामुळे या लोकांचा संताप अनावर झाला। त्याच्यानंतर जेव्हा प्रवीण दरेकर त्यांची समजूत काढण्यासाठी आले भाजपचे नेते, तेव्हा लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हते, कारण त्यांना पाणी मिळत नाहीये, फक्त 15 मिनिटं पाणी मिळत असल्याचा आरोप ते करतात आणि ही स्थिती मार्च पासून आहे। त्यामुळे आता या लोकांची समस्या कधी सुटणार, त्यांना पाणी कधी मिळणार असा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।